गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की या पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी आहे ना, त्याच्या जीवनामध्ये पुण्य आणि पाप हे दोन कर्म घडत असतात, पण जास्त करून पुण्याचा वाटा मात्र कमी असतो आणि पापांचा वाटा खूप जास्त असतो। पण पाप करत असताना देव गप्प का राहतो? पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव शांत का राहतो? कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, काही लोकांना बोलताना असं कधी ऐकलं असेल की तो माणूस खूप चांगला होता, देवाने त्याचं वाईट केलं, तू खूप चांगले बघा मित्र किंवा चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, असं अनेक ठिकाणी ऐकलं आहे। तसेच काहींच्या बाबतीमध्ये असंही ऐकलं असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो, तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही। दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढतच जाते, शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? बघा, कधी कधी आपल्या मनामध्ये हे विचार येऊन जातात आणि ते सुद्धा खरं सुद्धा आहे। कारण कधी कधी बघा, आपला बाजूवाला असतो, आपला विरोधी असतो, बघा आपलं आणि त्याचं पटत नसतं, पण तो देवाच्या नामस्मरणामध्ये कधीच नसतो, तो नास्तिक असतो, कधी तर देवाचं नामस्मरण करत नाही, भजन कीर्तन पूजन कधीच काही करत नाही, तरीसुद्धा त्याची संपत्ती वाढतच चाललेली असते आणि आपण देवाच्या बघा नामस्मरणामध्ये दंग होऊन जातो, तरीसुद्धा आपलं आयुष्य आहे जैसे थे असतं। मग कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये मनामध्ये एक विचार येतो, मग नक्की ही भक्ती करून, परमेश्वराची भक्ती करून फायदा काय? बघा, असा विचार प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये येत असतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा कधी कधी काय होतं, बघा शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का, असा मनुष्य आपल्या मनामध्ये विचार करतो। देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो? अशा प्रकारे लोकांचा देवांवरील विश्वास कमी व्हायला लागतो। आणि यासाठी बघा तुम्हाला दोन कारणे समजावून सांगणार आहे आणि देव पाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात बघा एक खूप सुंदर कथा आहे आणि या कथेमार्फत बघा आपण या जीवनाचं सार काय आहे हे समजून घेणार आहोत। बघा, एका गावाची आहे, त्या गावामध्ये भगवान विष्णू यांचं अतिशय सुंदर मंदिर बांधले गेलं होतं आणि मंदिराची देखभालसुद्धा करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून तिथे कामाला होते आणि जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे। बघा, लक्ष देऊन आणि मनानेही कथा श्रवण करा, कारण जोपर्यंत आपण कोणतेही निरूपण असो, कीर्तन असो, भजन असो मनाने ऐकत नाही ना, तोपर्यंत हे जीवनाचं सार आहे ते आपल्याला कळणार नाही। ज्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की पापी लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का असतो, त्यांच्यासाठी हे उत्तर समर्थांनी दिलेलं आहे। बघा, आणि दोन्ही वेळेला स्नान करून त्या देवाची पूजा करत असे बघा, आणि तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होतात। मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते आपला संसार चालवत असत। बघा, आणि मंदिराच्या आवारामध्ये काम करत असताना त्याची आयुष्यातील नाळ त्या मंदिराशी जोडली होती आणि वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा, कधी कधी घराबद्दल, कधी कधी कुटुंबाबद्दल आणि कधी कधी संसाराबद्दल। एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रारी करत होता की अरे देवा, तुझे आयुष्य किती आरामात आहे। बघा, तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता, काहींकडून लाडू दिले जातात,
काही लोकांकडून तुम्हाला प्रसादसुद्धा दिला जातो. इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाया खायला मिळतात, पदार्थ खायला मिळतात. तुमच्या आयुष्य खूप सोपं आहे. आणि माझं आयुष्य बघा, माझं जीवन बघा किती कठीण आहे. माझं आयुष्य खूप छोटं आहे. ते हजारो प्रकारांनी भरलेलं आहे आणि हजारो समस्या माझ्या जीवनामध्ये आहेत. मी तर दिवसभर मेहनत करतो, तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचे अन्न गोळा करू शकेल. आणि पापी पाखंडी बघा, जे पाप करतात, पाखंड करतात, ते पहा माझ्यासमोर रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात, तरीही आनंदाने त्यांचं जीवन जगत असतात. देवा, जर माझे हे आयुष्य तुझ्यासारखं असतं तर माझं जीवन किती आनंदी असतं. बघा, तो पुजारी असतो हे सर्व प्रश्न परमेश्वराला विचारत असतो. बघा, आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही. देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, भक्ता, फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्ही जसे विचार करत आहात ना, तसं काहीच नाही आहे. दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलंच दिसत असतं. बघा, ज्याप्रमाणे आपला एखादा डोंगर असेल, समोर दुरून आपल्याला दिसतो, पण आपल्याला दुरून दिसणारा डोंगर असतो ना, बघा, फळाफुळांनी झाडांनी भरलेला दिसतो. तिथे दगडधोंडे दिसतात का? कधीच दिसत नाही. पण जेव्हा आपण त्या डोंगराच्या जवळ जातो तेव्हा तिथे भरपूर दगडधोंडे पडलेले असतात. त्याची सुंदरता तिथे गेल्यानंतर कमी होते. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, या डोळ्यांनी दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी सत्य असतात का? तर कधीच नसतात. कधीतरी काही गोष्टी असतात ना, त्या अंतर्मनाने पाहाव्या लागतात. म्हणून तू अंतर्मनाने पहा. तेव्हा देव त्या भक्ताला बघा समजावून सांगताना म्हणतात, दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं दिसतं. जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते ना, मग आपल्याला समजतं, मग आपल्याला सत्य परिस्थिती कळते की ते माझ्यापेक्षाही हालाकीचे जीवन जगत आहेत. तू माझे जीवन सोपे समजत आहेस ना, पण माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही. मला ही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत. बरीच व्यवस्था करावी लागते, अनेक काळजी आहेत. चांगल्याबरोबर चांगलं आणि वाईटाबरोबर वाईट कसं असावं या सगळ्याचा विचार मला करावा लागतो. आणि कोणी असह्यावर अत्याचार करतात, कुणी पीडितेवर अत्याचार करतात, त्याच्यामुळे त्याला संरक्षण द्यावं लागतं. ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतसुद्धा कळेल. तुला जे वाटत आहे ना, ते इतके सोपे नाही आहे. बघा, बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडत असतो ना, तो त्याच्या आनंदाच्या चांगल्या वाईट याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे. एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणं सोपं काम नाही. बघा, देवाचं हे म्हणणं ऐकून भक्त म्हणाला, अरे देवा, हे काय बोलतोस? तुझे काम खरंच खूप सोपं आहे. जसं तुम्ही दिवसभर उभे राहता तसं मी पण दिवसभर उभे राहतो. बघा, त्यात काय मोठी गोष्ट आहे? देव म्हणाला, भक्ता, मी पुन्हा सांगतो, तुला ते जमणार नाही. माझ्या या कामासाठी खूप संयम हवा असतो, खूप संयम आवश्यक असतो. आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत तो थांबू शकतो. माणसामध्ये एक कमजोरी आहे की थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो. आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना, तर तो तुटून जातो आणि विखुरतो सुद्धा. आपल्या भावना सांभाळू शकत नाही. तर हे ऐकून बघा, तो सेवक म्हणाला, असं असेल ना, तर तू मला तुझ्या आयुष्य 1 दिवस जगू दे, मग तू सांगशील तसं करेल. बघा, देवाने त्याला खूप समजावलं, पण तो खूप हट्टी होता. त्यापैकी त्याला एकही पटलं नाही. आणि देवानेही विचार केला की मला 1 दिवसाचं जीवन त्याला द्यावं लागेल, कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीही परिणाम होत नाही. या दुनियेचा मार खाल्ल्यावर ते योग्य मार्गावर येतात. बघा, देव म्हणाला, ठीक आहे, तू 1 दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगून बघतो. बघा,
उद्या तू माझं काम कसं करतोस आणि हो माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करावं लागेल. बघा भक्त म्हणाले, हे देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. सांग तुझ्यासाठी काय आहे. देव म्हणाला, तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसेच वाईट लोकही असतील. कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे. आणि बापाचा मुलगा नालायक निघाला ना तरी तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का. त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत, परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. देव म्हणाला की जेव्हा तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील ना तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही सुद्धा येतील. तरीही त्यांचं म्हणणं तू शांतपणे सहन करावं लागेल आणि संयमाने त्यांचं म्हणणं ऐकावं सुद्धा लागेल. आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्य तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील. त्यावेळी काही बोलू नका, जे होईल ते ऐका. भक्त म्हणाला, ठीक आहे देवा, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. बघा आता हा भक्त देवाच्या सर्व अटी मान्य करायला तयार होतो. तोपर्यंत आता देवाने त्याचे आयुष्य 1 दिवसासाठी बदललं आहे. आणि 1 दिवसासाठी त्याला देव बनून मूर्तीमध्ये बसवलं आणि स्वतः स्वयंसेवक बनून मंदिराची सेवा करू लागले. बघा असं झालं की 1 ते 2 तास उलटून गेली. कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस तिथे येतो आणि त्या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा, करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होऊ द्या आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील. आपलं म्हणणं देवाला सांगितल्यानंतर बघा तो खाली नतमस्तक झाला आणि तेव्हा खिशातून पैशांनी भरलेलं पाकीट बघा त्याचं बाहेर पडतं. बघा ते पॉकेट जमिनीवर पडतं आणि ते पाकीट त्याला दिसलेलं नसतं. तो तिथून उठतो आणि निघू लागेल. पलीकडे मूर्तीत बसलेला देव भक्त हे सर्व पाहत होता. अरे याचे पाकीट इथेच राहणार हे त्यांनी पाहिलं. हे एकदा त्याच्या मनात आलं की मी या सेठला सांगू का की तसं पाकीट पैशानं भरलं आहे, ते चांगलंच असणार आहे. पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितलं आहे की चांगला असो वा वाईट असो, मात्र विसरू नका की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आहे. बघा ती देवाने सांगितलेली गोष्ट बघा त्या भक्ताला आठवली आणि कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा विचार करून तो देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला. तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरामध्ये येतो आणि देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो, अरे देवा, मी खूप गरीब माणूस आहे. या गरिबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं ही कठीण होत आहे. घरी आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. कुठे व्यवस्था करायची, आयुष्य कसं जाईल समजत नाही. आज फक्त माझ्या खिशामध्ये फक्त 10 रुपये आहेत. त्यातल्या त्यात फक्त एक वेळेस रेशनही मिळणार नाही. आईच्या औषध कृपा करून देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असं म्हणत तो माणूस निघू लागला. आणि तेवढ्यामध्ये त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पॉकेटावर पडली. त्यांनी पटकन पॉकेट उचललं आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागले. अरे देवा, तू खरंच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकशील. या पैशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशन व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल. बघा देवाचे आभार मानून तो तिथून निघून लागला. तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असं वाटू लागलं की हा पाकीट व्यापाऱ्याचा आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो. एकदा त्याला आवाजाने सांगावं असं त्याच्या मनात आलं. हे पाकीट त्याचं नसून घेतलेले पैसे सीटचे आहेत. पण लगेच देवाचं बोलणं त्याला आठवलं. देवानं मला बोलण्यास मनाई केली आहे. ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्यांनी गुपचूप तोंड बंद करून ठेवलं. आणि तो विचार बघा तो बिचारा गेल्यावर उभा राहिला आणि थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आला.
तू तिसरा माणूस शिपाई होता. 1 महिना युद्ध चालू होणार होतं आणि आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता. आणि 1 महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी बघा ते शिपाई प्रार्थना करत होता. तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो, ज्यांचे पैशानं भरलेले पॉकेट मंदिरात राहिले होते. सेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितलं आणि म्हणाले, सर, माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली, त्यांनीच माझं पॉकेट चोरलं आहे. बघा, पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली. देव बनलेल्या त्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही, कारण तो सैनिक चोर नव्हताच ना. गरीब आणि विचाराने बघा पॉकेट घेतलं होतं. देव बनलेले भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक दृश्य, हे कृत्य त्यांना आवडलं नाही. देवाची स्थिती लक्षात ठेवून त्यांना गप्प राहायचं होतं. बघा, कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती, परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा होता. त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणं म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याची शिक्षा होईल. त्यावरून त्याला थांबवलं नाही तर त्याला बोलायचं होतं. तो शेवटी बोललाच की तुमचे पॉकेट चोरीला गेलं नाही. सैनिकांच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरिबानं तुमचं पॉकेट चोरलं आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे. बघा, पोलिसांनी हे देवाचं म्हणणं ऐकल्यानंतर, हे बोलणं ऐकल्यानंतर पोलीससुद्धा घाबरले आणि स्वतः देव साक्षात बोलतो हे पाहून शेवटी बघा आपल्यासमोर असलेल्या बघा त्या पोलिसांनी ताबडतोब त्या शिपायाला सोडलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला बघा घेऊन आले. तसेच त्याच्या हातून पॉकेट हिसकावलं आणि बिचारा खूप निराश झाला. एकीकडे 1 दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले, तर दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरामध्ये घडामोडी परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा, आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला. 1 दिवस देव बनून मी काय महत्त्वाचं काम केलं आहे ते पहा. भगवंताने बघा भक्ताचं म्हणणं ऐकलं. तेव्हा तो म्हणू लागला, नाहीच नाही तर तुम्ही अन्याय केला ते विचारायला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला. उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे. तो सेठ माणूस होता बघा. तो पाप कर्म करून त्याने करोडाची संपत्ती पसरवली होती, करोडाची संपत्ती लुबाडली होती आणि गरिबांचे पोट कापून त्यांनी तो पैसा जमा केला होता आणि त्याचे पॉकेट हरवले असतं. त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टी कमी झाल्या असत्या. त्या सैनिकाला वाचूनही तो मोठा अन्याय केला आहे. तो सैनिक आपल्या राज्याची युद्ध करून दुर्बळ देशांचे राज्य ठेवणार आहे. त्या युद्धामध्ये किती निष्पाप लोक मारले जातील माहीत आहे का? त्याला वाचून तुम्ही अन्याय केला आहे. आणि हे देवाचं ऐकून भक्ताला परत पश्चाताप झाला. देवाचा तो सेवक म्हणू लागला, देवा, माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकतो. त्या मागची सत्य काही वेगळीच होती, मी हे पाहू शकलो नाही. देवा, फक्त तुम्हीच जग चालवू शकता, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवत असता, आमची चांगली काळजी घेत असता. तुम्ही जे काही करतात ना ते चांगले असतात. आम्ही चुकीचे आहोत आणि जीवनाचे वास्तव समजत नाही. त्या आधीच ती तुम्हाला दोष देऊ लागतात. बघा, कधी कधी माणसाचं कसं होतं की आपल्या बाबतीमध्ये काही वाईट घडायला लागलं ना, लगेच मनुष्य देवाला दोष देत लागतो. बघा, देवाला दोषी ठरवायला लागतो. मी एवढं चांगलं वागूनसुद्धा माझ्या जीवनामध्ये बघा दुःख निर्माण का होतं. पण कधीही देवाला दोष देऊ नका. कधी कधी आपल्या मागच्या कर्मांचा पण परतावा आपल्याला भोगावा लागतो, हे प्रत्येकानं लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण देवाला दोष देतो ना, तेव्हा मात्र ते पुण्य घडतं का? एवढे दिवस केलेले आपण नामस्मरण, भक्ती शेवटी धुळीसच मिळून जाते ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, देवाला कधी दोष देऊ नका.
कारण आपण देवाचे सेवक आहोत. म्हणून बघा, जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडतं, आपल्या मनाप्रमाणे काही घडलं जात नाही, तर त्यावेळी आपला संयम सुटतो. ते देवावर टोमणे मारायला लागतात. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते. पण मनुष्य मात्र हे लक्षात घेतो का? जी योजना असते ना, ती भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला समजत नाही. यातच शहाणपणा आहे. या आपण कामाच्या पुढील कामाचा निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल ना, तर ती देवाची इच्छा आहे असं समजून पुढे चालावं. देव जे काही करतो ना, ते केवळ चांगलंच करत असतो. आता ते 2 कारणांबद्दल बोलूया. बघा, त्यामुळं पाप घडताना पाहून देव शांत राहतो. पहिलं कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवांवर अवलंबून राहाल, तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल. संसारातील लोकांवर, कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका. कारण भगवंताची आठवण करा, भगवंताच्या भक्तीमध्ये राहा. तेव्हा तुम्हाला भगवंत नक्कीच संकटाच्या वेळी मदत करेल. तसेच बघा, दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात. ही कोणत्याही बघा कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीचे फळ कोणालाही मिळावं, ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात. त्या आधारावर चांगले वाईट होतं. देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही. जर तुम्हाला बघा, जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चांगले कर्म करूनसुद्धा माझ्यासोबत वाईट घडत आहे, तेव्हा जास्त तुम्ही विचार करू नका. कारण महाभारत आठवा. बघा, कर्ण होता, दुसरीकडे अर्जुन होता. बघा, कर्णाने काही कृत्य केलं होतं का असं की त्याला एवढी मोठी शिक्षा झाली? बघा, पूर्ण युद्ध हारून गेला. बघा, त्या क्षेत्रामध्ये, त्या महाभारताच्या युद्धामध्ये सर्वात बलशाली असणारा योद्धा होता ना, तो कर्ण होता. पण कर्णाच्या सोबत भगवंत नव्हता, श्रीकृष्ण स्वारी नव्हती. म्हणून इथे आपल्या आयुष्याचं बघा, या महाभारताशी बघा कसं संबंध कसा दडलेला आहे. तिकडे महाभारत आहे आणि इकडे या कलियुगातलं आपलं आयुष्य आहे. तिकडे एक ठिकाणी कर्ण होता आणि दुसऱ्या ठिकाणी अर्जुन होता. पण अर्जुनासोबत बघा, कर्ण अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठच होता ना, सर्व बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ होता. पण संगत कुणाची होती? कर्णाला संगत कुणाची होती? तर वाईट मित्रांची संगत होती. आणि अर्जुनाला संगत कुणाची होती? अर्जुनाला संगत होती ती भगवंताची, श्रीकृष्ण स्वारींची. या जगाचं पानसुद्धा त्यांच्याशिवाय हलू शकत नाही. त्यांची जर त्यांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज आहे का? म्हणून बघा, तेव्हा त्या युद्धामध्ये, महाभारताचं जेव्हा युद्ध घडलं, तेव्हा निकाल कोणाच्या बाजूला लागला? कारण ज्याच्या या सृष्टीचा निर्माताच ज्याच्या बाजूने असेल तो जिंकेल ना. तसंच आपलंसुद्धा आहे. म्हणून जर आपण चांगले कर्म करत असू, तर जेव्हा आपण चांगले कर्म करतो ना, तेव्हा अशी एक वेळ माणसावर निर्माण होत असते की जेव्हा चांगले कर्म होत असतात तेव्हा संकटसुद्धा येत असतं. आणि ते ज्या वेळेला संकट येतं ना, त्या वेळेला आपण समजून जायचं असतं की मन स्थिर ठेवायला हवं. जेव्हा भलं मोठं संकट निर्माण होतं ना, तेव्हा वाईट विचारांचा प्रारंभ नक्कीच होत असतो. आणि त्याच वेळेला ह्या मनाला आपण समजून घ्यायचं असतं. ह्या मनाला विचलित करून जर तुम्ही तुमचं मन विचलित कराल, तुमचं मन स्थिर राहणार नाही, तर तेव्हाच पाप कर्म निर्माण होतात. बघा, ज्यावेळी महाभारतामध्ये एक वेळ तरी कर्ण श्रीकृष्ण स्वारींचं ऐकलं असतं ना, की बघा, तरी सुद्धा कर्णाचा उद्धारच झाला असता. पण त्यांनी ऐकलं का? बघा, त्याने वाईट कर्माच्या लोकांची संगत केली म्हणून त्याचा नाश झाला ना. इथे आपलंसुद्धा तसंच आहे. आपल्या जीवनात जरी संकट आलं, दुःख किती जरी निर्माण झाली, तर वाईट कर्मांच्या मागे जाऊ नका, वाईट कर्मांच्या मागे पळू नका. हा पैसा आहे ना, हा धन आहे, हे नश्वर आहे.
या जगाचं एकच सत्य आहे, हे नामस्मरण, सद्गुरु चरण, श्रीराम समर्थ हेच आपल्या आयुष्यभर पुरणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनात कितीही संकट येऊ दे, किती वादळं येऊ दे, सृष्टीचा निर्माता तुझ्यासोबत आहे, तर तुला भिण्याची गरजच काय आहे. तुझं सर्व काही तो पाहून घेईल. चिंता मात्र कधीच करू नकोस. ज्याच्या हातामध्ये तुझा मृत्यूसुद्धा आहे आणि तुझा जन्म कधी कुठे करायचा ते सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे. स्वतः यमसुद्धा विचारून सर्व काही त्याचंच ऐकतो. मग तुला घाबरण्याची गरजच काय आहे. पण हे मनुष्याला समजतं का. मनुष्य भक्ती करतो, सर्व गोष्टी करतो, पण त्याला हे समजत नाही आपण जी भक्ती करतो ना तोच या सृष्टीचा निर्माता आहे. जर ज्या सृष्टीचा निर्माता, जर जो डायरेक्टर आहे, त्याने ही सृष्टी बनवलेली आहे, जर त्याच्याच हातामध्ये सर्व काही आहे, जर त्याच्याच बघा दरबारामध्ये आपण असू, तर आपल्याला मरणाची भीती आहे का. कशाला भीतो आहेस संकटांना, कशाला भीतो आहेस. फक्त तुझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. तुझे नामस्मरण तेच तुला तारणार आहे. आणि नामस्मरण जेवढं वाढवशील ना, उपासना जेवढी वाढवशील, तेवढं तुझं श्रेष्ठत्व निर्माण होणार आहे. आणि हे श्रेष्ठत्व निर्माण जेव्हाच होईल तेव्हा तुझ्या मुखामध्ये, वैखरीमध्ये श्रीरामांचं नाव निर्माण होईल, दत्तगुरु माऊलींचं नाव निर्माण होईल. आणि श्रेष्ठत्व तेव्हाच तुझ्या जीवनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्या समोर जरी किती श्रीमंत व्यक्ती असू दे, तुझ्या समोर जरी किती श्रीमंत व्यक्ती आला, कितीही धनवान झालेला असू दे, तर तू त्याच्याकडे पाहू नकोस. तुझे सत्य कर्म आहेत ना, चांगले कर्म तू निरंतर चालू ठेव. कारण तुझ्या जे डोळ्यांनी दिसणारं दृश्य आहे ना, ते साक्षात खोटं आहे. कधीही त्याला सत्य मानू नकोस. पण परमेश्वर जे पाहतो ना, ते अंतर्मनातून पाहत असतो. आणि अंतर्मनातून पाहण्यासाठी भगवंताची शरण जावं लागेल, भगवंताच्या एकांतमध्ये उपासना करावी लागेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तू दुसऱ्याला पाहून दुःखी होऊ नकोस. तुझे कर्म तू चांगले कर. जेव्हा तुझे कर्म श्रेष्ठ असतात ना, तेव्हा तुला कसलीही चिंता करायची गरज नाही. तुझ्याकडे जरी कमी धन असेल तर त्या कमी धनामध्ये तुला समाधान मिळणार आहे. आणि जे तू दुसऱ्याकडे भरपूर धन पाहत आहेस ना, त्याचा तो कमी वाटेकरी आहे, त्याचं आयुष्यसुद्धा कमी आहे. त्याच्या मागे तू लागू नकोस. त्याच्या मागे लागून तुझ्या जीवनामध्ये जे सुख आहे ना, ते वाया घालवू नकोस. कारण हे सुख तुला जे देवाने दिलं आहे ना, ते तुला भरपूर टिकणारं आहे, आयुष्यभर टिकणारं आहे. आणि जे तुझ्या सतत सोबत राहणार आहे ते नाम आहे. त्या नामाला कधी तू कमी लेखू नकोस. तुझ्या सोबत निरंतर त्याला ठेव. कारण जोपर्यंत तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल, तोपर्यंत तुला भिण्याची गरज नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्याकडे जे आहे ना, तेच सर्वश्रेष्ठ देवाने तुला दिलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं देणार आहे. फक्त तुझी 2 वेळची उपासना चालू ठेव, नामस्मरण निरंतर ठेव. कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख निर्माण करू नको. कारण खरा तो एकच धर्म आहे. तुझा जो धर्म आहे ना, तो खरं बोलणं हाच धर्म आहे. मानवता बघा, माणसाने माणसाशी चांगलं वागणं हाच खरा धर्म आहे. जरी या जगामध्ये किती क्रूर कर्म घडत असतील ना, तरी फक्त बोटावर मोजण्यासारखी विश्वासू लोक आहेत, त्यांच्यावरच हे जग चालू आहे. जरी 90% लोक वाईट असतील, तरी 10% लोक आहेत ना, त्यांच्यावरच हे जग चाललेलं आहे. आणि जर या जगामध्ये, या विश्वामध्ये विश्वास जर नसेल ना, तर कोणतं नातंसुद्धा टिकत नाही. तर आपलं काय आहे, आपला जर हा देह आहे, कधी सडून जाईल आणि कधी मृत्युमुखी पडेल ते कळणार सुद्धा नाही. म्हणून जोपर्यंत तुझ्या या जीवनामध्ये प्राण आहेत, तोपर्यंत परमेश्वराचं नाव घे. परमेश्वराच्या नावानं या बघा पूर्ण या विश्वामध्ये अशी ऊर्जा जागृत कर ना, की तुझ्या मृत्यूनंतर सुद्धा तुझ्या जीवनामध्ये तुझा इतिहास आहे ना, तो लोकांनी सांगितला पाहिजे की हा व्यक्ती एवढा सुंदर होता,
एवढे याची वाणी सुंदर होती की या वाणीच बघा एवढे वर्ष मरून झालेत तरीसुद्धा त्याची आठवण येते. असा मृत्यूनंतर कोणी म्हणतं का कोणी? बघा तुम्ही विचार करा. कधी कधी अशी माणसं असतात की त्यांचा आपण मृत्यूच्या बघा 30-30, 40-40 वर्ष होऊनसुद्धा आपण त्याची आठवण काढत असतो की खरंच हा व्यक्ती असा होऊन गेला. पण अशाबद्दल आपल्याबद्दल कोणी म्हणावं एवढे आपण श्रेष्ठ आहोत का? आहोतच, पण ते श्रेष्ठत्व निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे? म्हणून आपल्याला एकदम शुद्ध आणि एकदम चांगली भक्ती सापडलेली आहे. समर्थांनी बघा आपल्यासाठी एकदम सुंदर भक्ती बघा केलेली आहे. आणि ही सुंदर भक्तीचं हे ताट आपल्याला वाढून ठेवलेलं आहे. आणि या ताटामधलं आता काय खायचं, काय श्रवण करायचं हे आपल्यावर आहे. म्हणून प्रत्येकाने विचार करा, ही वेळ परत परत नाही, हा मनुष्य जन्म परत नाही. आता जन्माला आलो आहोत ना, तर पुण्यकर्म करूनच जाणार आणि देवाच्या जवळच जाणार असा हा विचार करा. आणि ज्या झालेल्या गोष्टी आहेत ना त्या संपूर्ण विसरून जा आणि नव्या युगाला प्रारंभ करा, नव्या भक्तीला प्रारंभ करा, नामस्मरण करा. कारण या जगामध्ये जे उरणार आहे ना ते फक्त नाम आहे. बाकी सर्व नाश होणार आहे, बाकी सर्वत्र नाश होणार आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.